जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठान सावडीच्या कीर्तन सोहळ्याला भाविकांची उपस्थिती. हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर यांचे विचार प्रवर्तक कीर्तन. संत विचारातून परमार्थ, सेवा आणि सदाचाराचा संदेश. सावडी येथील जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कीर्तन सोहळ्याच्या 5व्या दिवशी हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातनं संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर रसाळ विवेचन करत भाविकांना आध्यात्मिक संदेश दिला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर भाष्य करताना महाराज म्हणाले की जीवन सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर बनवणं म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे केवळ माळगंध लावणं नव्हे, तर चांगल्या मार्गानं चालणं, योग्य जीवन जगणं आणि इतरांना योग्य सल्ला देणं हा संतांचा खरा संदेश आहे. संतांनी सांगितलेले विचार हे अनुभवावर आधारित आहेत. त्यामुळं परमार्थ करताना अनुभवाचे महत्त्व हे फार मोठं आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराज पुढे म्हणाले की दुर्जनाचे एक वाक्य सज्जनाचे जीवन उद्ध्वस्त करू शकतं, मात्र सज्जनाचं एक वाक्य दुर्जनालाही देवत्वाकडे नेऊ शकतं. नारदाच्या एका वचनामुळं वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं रामायणासारखा महान ग्रंथ रचला. त्यामुळं समाजामध्ये चांगले विचार आणि सद्गुण पसरवणं हीच खरी संत सेवा आहे. संतांनी दिलेला विचार आहे आणि हा त्यांचा अनुभव सिद्ध आहे. अनुभव फार महत्वाचा असतो. अनुभव नसेल तर त्या गोष्टीतला रस कळत नाही. ज्याने अनुभव घेतला, आपण अनुभव न घेता देवाला वाचणारी माणसं आहेत. माय तुम्ही सांगा आई की देवाला नैवेद्य नेताना थोडा खाऊन नेता का तसाच नेता? तसाच नेता. शबरीने तसाच न्याला का खाऊन नेता? एवढा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात भक्तामध्ये. चाखून पाहिलं पाहिजे. त्याळी बी वाचलं तरी देवाला, कच्चं असलं तरी देवाला, आंबट असलं तरी देवाला, इटलेलं देवाला, नाश्ता नारळ देवाला. इतकं डोकेबाज माणसं येतात. हे सगळं देवाला बा चाखून पाहिलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. तो का म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभवाला फार महत्व आहे. माझं फार महत्व. मला थोडी शेती पेरायला शिकलो आधी. आणि लहानपणी या पोरांच्या वयात असतात बागायत तेवढं पेरलं नाही कधी. आपली साधे हलकी रानं पेरायचं. पण वडिलांनी आग्रह झाला की तुला या वर्षी बागायत पेरावं लागेल. मला दाट पातळ झालं तर वर्षभर काय खायचं आपण? ते म्हणले तुलाच पेरावं लागेल. ते जरा हट्टी होतं आमचं वडील. आर्यशेच होत. नाईलाजाने मी फेराय धरलं. बैल चांगली होती ती पण भरलेली, चाडव्या मोठ. 2-3 फेर आलं तो एक चांगला पेरणारा आणि माझ्या बरोबर 2-3 फेर चालला माघारी निघा. मी ती पण थांबवली. हा 8 वाजता गेला, 10 वाजला तरी अजून आला नाही. याचा अर्थ काय? वाद बिबटेनी खाल्ला. अक्षर विरळत होती, मी विरळलो. मला काय मोग लागतं, पण प्रवाहाबरोबर व्हावं लागतं. काही ती म्हातारी इतकी रडायची, देवाने मला नेलं असलं पाहिजे. म्हातारं म्हणायचं मला न्यायला पाहिजे होतं. एवढा एकुलता एक पोरग. मला त्या दिवशी कळलं माझं खोटे आहे सगळं. सगळी घरी बसून रडत होती पण बघायला कुणीच जात नव्हती. बघायला कुणीच नाही. मीच त्या म्हाताऱ्याला म्हणलं तुम्ही इतकं रडता या ना बघून. म्हणजे म्हाताऱ्याला भाकरी कोण घाली? कोणी नाही. 50 पोरं जमा केली आणि आपापल्या घरून हात्याला घेऊन या म्हणतात. कुणी बहाला आणलं म्हणलेलं, तलवारी गाजलेल्या, काय कुऱ्हाडी, काही हात्याला, कुणी गस सळाया काठ्या. याला मारा म्हणलं उसाला फटाका वाजवा. एका धनक्यात वाघ बाहेर येईल आणि ज्याच्याकडून येईल ना त्याने असा घाव घालायचा की बस तुकडाच पडला पाहिजे.
हे मी 200 फूट लांब उभं राहून सांगत होतो. मी कशाला मारायला बिबट्याने मी कधी पळायचो. दोन एका जणांनी बॅटरी दाबली, महाराज म्हणलं गंगाराम तर आहे. मग मी गेलो धाडसाने तिथं, म्हणलं गंगाराम इथं का बसला, तुला वातावरण माहित नाही का? ते म्हणला बिबट्या आलेलं होय. म्हणलं हो बिबट्याचं. परंपरा जपताना अंधश्रद्धा टाळण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. विज्ञान झपाट्यानं प्रगती करत असताना समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी अनुभवाची शिदोरी आणि चांगले विचार हे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. माणसानं सकारात्मक विचार केल्याशिवाय विकृती दूर होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर वास करतो असं सांगताना त्यांनी समाजसेवकांच्या उदाहरणाचा उल्लेख केला. हजारो अनाथ मुलांची आई बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या देव पाहावा, तसंच कुष्ठ रुग्णासाठी आयुष्य समर्पित करणारे बाबा आमटे यांच्या कार्यातूनही देवत्व अनुभवता येतं असंही ते म्हणाले. गरजूंना मदत करणं, भुकेल्याला अन्न देणं आणि निष्कामपणे समाजकार्य करणं यामध्येच देव आहे असा संदेश देत त्यांनी संतांच्या विचारानुसार समाजानं गुण्यागोविंदानं नांदावं अशी अपेक्षाही व्यक्त केली. महाराजांच्या या कीर्तनातनं उपस्थित भाविकांना संत विचार, परमार्थ आणि मानवसेवेचा प्रेरणादायी संदेश मिळाला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की आपली भूमी संतांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे. संतांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहेत. त्यामुळं गेली 27 वर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. या सप्ताहामध्ये 7 दिवस विविध कीर्तनकारांच्या माध्यमातून महाराजांच्या कीर्तन सेवेचे आयोजन केले जाते. या निमित्तानं सावेडी उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कीर्तनाचं श्रवण करतात असंही त्यांनी सांगितलं. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आत्महत्या करायला का तयार झाला? बरं आहे तुझं सर, तर त्याचं कारण तुम्हाला कळायचं नाही. म्हणलं तू सांग. त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तो म्हटला बिबट्याने जर मला खाल्लं तर माणसाच्या रक्ताची चटक त्याला लागल आणि मग आमची भावकी खाली मानला. कवाखळाची व्यंकटी सांडायची, दोन्हीताचं ते मेरण विश्व स्वधर्माचा सोयी, ही वृत्ती जाण्यासाठी शिमगा असतो आजचा जे होलिका बंधन कालपासून सुरू झालं आपल्याकडे. आज धुलीबंधन म्हणजे मातीला बंधन करायचं. माती एकामेकाच्या डोळ्यात नाही टाकायची, त्याला बंधन करण्यासाठी आजचा दिवस आहे धुलीबंधन. त्याच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या सर्वांना धुलीबंधनाच्या. आम्ही जे 5-4 गवऱ्या पुढच्या बाजूला दारात पहिल्या ठेवायचं, अजूनही ठेवतात खेडेगावात, तिथं माहित नाही, पाहिलं नाही कधी. आणि होळी पेटवायची. त्याच्यामध्ये कणकीचं साप, इंचू हे जनावर तयार, विषारी जनावर, ती त्या होळीमध्ये समर्पण करायची की वर्षभर ह्यांच्यापासून आम्हाला पीडा होऊ नये. ही आपली परंपरा आहे. त्या परंपरेचं आणि त्या दिवशी काल होळीच्या दिवशी होलिका नावाची जी राक्षसीण होती, कंसाची बहीण, आपल्या हिरण्यकश्यपूची बहीण, त्या बिचारीने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश केला. ती जळून खाक झाली म्हणून कंस बोंबलला, त्या हिरण्यकश्यपू बोंबलला. म्हणून त्यावेळेपासून बोंबलण्याची प्रथा आहे आपल्याला. त्या याडा मारून वगैरे सगळ्यात कुठे इतिहास माहित नसतं, काय नसतं. बरं आहे, पण चांगलं आहे. पण परंपरा सापडल्या पाहिजे, त्याने अंदाज नसल्या पाहिजे. उगा अंदाज अवघड एक बळ होत नाही. निघायला बाया गुजरातला म्हणून म्हातारी होती गुजरातला. बाईच्या पोटावर हात फिरला की बाई गोळवत राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. तिने खरं लालूच्या फिरवायला किती अंधश्रद्धा आहे. कुठे 21व्या शतकात कॅम्प्युटरचं युग, संगणकाचं काळ. आता पोरं आपली पाठीवर दप्तर नेतात. आणखी 4 वर्षांनी 5 वर्षाच्या लॅपटॉप प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असं. मायबाप इतका वेगाने चाललंय, पण आपल्या अंधश्रद्धेला मात्र तडा जायला मायबाप का? शोभत मामा उभं राहिलो.
भरले डोळे. काही काहींचं हसणं सुद्धा गोड असतं, काहींचं उपवासाने हसतात माणसं. आता आमचं मंदिर आहे कर्जतलं मोठं बालाजीचं. पाणी नव्हतं म्हणून बोर घेतलं, 350 फूट नेर, थेंब लागला नाही, कोरडं गेलं. हातावर रस्त्यावर 2-4 लोक गेलं काय फेल. आता हे हसणं चांगलं आहे का? मला वाटायचं एका बोर मध्येच घालावं. त्याचा हसण्यात सुद्धा उपवास प्रेमाने हसत जाऊ, हसताना सुद्धा तसा तुकोबरायचा का बेकार होता. मग एके दिवशी सगळी संघटना एकत्र झाली, महागठबंधन. आणि हे महागठबंधन एकत्र गावात झालं. तुकोबराच्या घरी महाराजांना सांगा विचारलं जिजाऊ की महाराज कुठे आहेत? ते म्हणले सकाळी इंद्रायणीच्या किनाऱ्यावर नांदरुकीच्या झाडाखाली भजन करायला गेलं. तोर ही गडी घरात घुसलं. लिहिलेले सगळी पानं गाथेची, सगळ्या वह्या गोळा केल्या हस्तलिखित महाराजांचे. आणि गाठोडं बांधलं. जिजाबाईंनी विरोध केला पण लोकांनी ऐकलं नाही. आणि तुकोबरायच्या समोर आणून मांड आणि सांगितलं महाराजांनी, महाराज हे वेद मान्य आहे, वेदाला मान्य नाही, संतांना मान्य नाही. तुम्ही जे लिहिलंय ते देव मान्य नाही, देवाला मान्य नाही. याला तुमच्या हाताने दगड बांधा आणि इंद्रायणीच्या डोहात समर्पण कर. तुकोबरायच्या डोळ्यातून असं की पंढरीरायाच्या कृपेने मी सगळं केलं, याच्यासाठी आयुष्य खर्च केलं या लिहिण्यासाठी. पण समाज विरोधात चालत नव्हतं काय. डोळ्यातली आसू कशी तरी आवडली. दगड बांधले त्या वह्याला म्हणजे गाथ्याला आणि इंद्रायणीच्या डोहात समर्पण केलं. पंढरीराया हे तुझं तुला समर्पण करतो. पण गाथा बोलला नाही. पंढरीरायाने तो गाथा आपल्या हृदयाला गच्चावून झाला. एक कोपरा भिजला नाही, काही एक अक्षर ओलं झालं नाही. त्यात देवाला माहित होत हा तुकोबरायचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहणार नाही.